नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या कल्पनाच ऑनलाईन अकॅडमीमध्ये। तर कालपासून आपण 2 वर्षाचे आणि 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढणे हा भाग पाहत आहोत। या ठिकाणी आज मात्र आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग पाहायचा आहे आणि आज जे प्रकार मी तुम्हाला घेणार आहे त्यातला एक तरी प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेला 100% पडणार आहे मित्रांनो। म्हणून आजचं लेक्चर तुम्हाला स्टार्ट टू एंड पाहायचं आहे। जर कुणी स्किप केलं तर त्याचा परीक्षेतील एक महत्त्वाचा मार्क गेल्याशिवाय राहणार नाही। आता तुम्ही स्क्रीनवरती प्रश्न पाहत असताल मित्रांनो, 20,000 रुपयाचे 10% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्ष आणि परत पुढे 6 महिन्याची आपल्याला काय काढायची आहे, रास काढायची आहे मित्रांनो। तर तुम्हाला रास म्हणजे काय माहितच आहे। रास म्हणजे एकूण मुद्दल आणि एकूण व्याज या दोन्हींची जी बेरीज केलेली असते त्याला आपण रास असे म्हणतो। पहा, आता मी एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे तुम्हाला हा प्रश्न सोडवण्याची। पहा, पहिल्या वर्षी कंप्लीट पहिलं वर्ष आहे म्हणून 100 वरती जो काही 20% दिलेला दर आहे मित्रांनो, हा जशास तसा घ्यायचा आणि याला 100 ने काय करायचं, भाग द्यायचा। आता दुसरंही वर्ष कंप्लीट आहे। पहा, 2 वर्ष कंप्लीट असल्यामुळे एकूण दर कंप्लीट 100 वरती घ्यायचा आणि त्याला 100 ने भाग द्यायचा। इथपर्यंत सर्वांना समजलं? काय केलं मी, 100 ला पहिल्याही वर्षी 20% दर आहे, 100 ला दुसऱ्याही वर्षी 20%च दर आहे, म्हणून 100 वरती 20% दर जशास तसा ठेवला आणि त्याला 100 ने काय केला, भाग दिला। आता तिसऱ्या वर्षी मात्र मित्रांनो या ठिकाणी कंप्लीट वर्ष नाहीये, मुदत फक्त आपल्याला 6 महिन्याची म्हणजे अर्ध्याच वर्षाची मुदत आहे मित्रांनो। मग या ठिकाणी दुसरं तिसरं काहीच करायचं नाही। तिसऱ्या वर्षी हा जो दर दिसतोय ना तुम्हाला 20%, हा निम्मा करायचा। 20% च्या निम्मा दर म्हणजे किती टक्के राहणार आहे मित्रांनो, 10% दर राहणार आहे, बरोबर आहे। आणि याला तुम्हाला काय करायचंय, एकूण जे दिलेलं आपलं मुद्दल आहे, किती आहे मुद्दल, 20,000 रुपये, याने काय करायचं, गुणून घ्यायचं आहे। ही स्टेप लक्षात आली? झालं, एका स्टेप मध्ये आपलं उत्तर आहे। बाकी गुणाकार भागाकार तुम्हाला सर्वांना जमतो, त्यात काही सुद्धा अवघड नाही। पहा, छेदस्थानी मित्रांनो 6 शून्य आहेत, भागाकारात 1 असला काय आणि नसला काय, भागाकारात आणि गुणाकारात 1 ला कसलीच किंमत नाही। मग छेदस्थानचे 6 शून्य कापा आणि अंशस्थानचे 6 शून्य या ठिकाणी कापून टाका मित्रांनो। आता छेदस्थानी काही एक संख्या शिल्लक नाही। मग काय करा, गुणाकार सोपा करण्यासाठी 12चा वर्ग आपल्याला सर्वांना पाठ आहे मित्रांनो, तो आहे 144 आणि परत हे 11 आणि 2 गुणाकार आहेत म्हणून 11 दोन्ही 22। आता यांचा गुणाकार करा, आलं आपलं उत्तर। पहा, 22 चोक 88, हातचे आले 8, 22 चोक 88, 88 आणि 8 96, हातचे आले 9, 22 एक 22, 22 आणि 9 या ठिकाणी आले मित्रांनो 31। आता शून्य कुठे शिल्लक आहेत का पाहायचं, तर या ठिकाणी 1 शून्य आपला शिल्लक आहे। हा शून्य दिलेल्या गुणाकारावरती जशास तसा ठेवायचा, कारण गुणाकारामध्ये शून्याची जागा शून्यच घेत असतो म्हणून। तर पहा, एकूण आपली मुद्दलासहित व्याज मिळून रास आलेली आहे 31,680 रुपये। जर तुम्हाला निव्वळ व्याज काढायचं असेल तर यातून आपलं जे बेसिक 20,000 रुपये मुद्दल आहे हे वजा करून टाका। 31,000 मधून 20,000 गेले, निव्वळ आपलं व्याज येईल मित्रांनो या ठिकाणी 11,680 रुपये। पहा, जर रास विचारली तर रास सांगा आणि जर तुम्हाला या ठिकाणी चक्रवाढ व्याज विचारलं तर या ठिकाणी चक्रवाढ व्याज विचारू किंवा सांगू शकता। काही अडचण नाही कुणालाही कसल्या प्रकारची, एकदम प्रश्न व्यवस्थित समजला आहे। चला मग आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे। आता पुढच्या प्रश्नामध्ये आणखीन थोडासा ट्विस्ट आपल्याला दिलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी मुदत आपल्याला 1.1/2
म्हणजे थोडक्यामध्ये 1.5 वर्षाची आपल्याला या ठिकाणी मुदत देण्यात आलेली आहे। मग जसं आपण 2.5 वर्षाचं सोडवलं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचंय 1.5 वर्षाचं सोडवायचं आहे पहा। आता 1.5 वर्षामध्ये पहिलं वर्ष पूर्ण आहे म्हणून जशास तसा 100 दिलेला पूर्ण दर 20% दर ठेवून द्या आणि याला 100 ने भाग द्या। आता दुसरं जे वर्ष आहे मित्रांनो हे 1/2 म्हणजे अर्धच वर्ष आहे, 6 महिनेच आहेत। परत आपल्याला काय करावं लागेल दराला 2 ने भाग द्यावा लागेल म्हणजे दराची निंपट घ्यायची आहे इथे आपल्याला 10% आणि परत याला 100 ने काय करायचं आहे भाग द्यायचा आहे आणि एकूण आपलं मुद्दल आहे या ठिकाणी 20,000 रुपये पहा। झालं आलं उत्तर आपलं। ठीक आहे, आता फक्त छेदस्थानचे 4 शून्य कापा, अंशस्थानचे 4 शून्य कापा, 12 आणि 11चा गुणाकार करा। पहा 12 आणि 11चा गुणाकार जर केला तर 12 आणि 12 किती 120 आणि परत मध्ये आणखीन 12 मिसळा किती येतील उत्तर इथे 132 पहा। आणि राहिलेले जे हे 2 शून्य आहेत हे 2 शून्य या ठिकाणी जशास तसेच राहतील पहा। काहीतरी आपला गुणाकार पहा इथे जर आपण 12 आणि 11चा गुणाकार केला तर पहा या ठिकाणी आपलं 132 ला या 2 ने गुणायचं राहिलं होतं म्हणून 132 गुणिले 2 जर केलं तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 264। शून्य पहा हा 1 शून्य आणि हा 1 शून्य 2 शून्य यावरती देऊन टाका। आपली रास आलेली आहे मित्रांनो 26,400 रुपये। पण या ठिकाणी आता आपल्याला फक्त चक्रवाढ व्याज विचारलेले म्हणून परत 26,000 मधून 20,000 वजा करून टाका। या ठिकाणी आपल्याला आपलं निव्वळ चक्रवाढ व्याज मिळणार आहे 6,400 रुपये पहा। इतकं सोपं आहे हे। आलंय सगळ्यांना लक्षात? पाहून घ्या एकदा मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत। चला तर मग मित्रांनो पुढचा अशाच प्रकारचा कोणता प्रश्न आपल्या समोर येतो हे आपण पाहूयात। आता पुढचा सुद्धा थोडासा वेगळा प्रश्न आहे पहा। या ठिकाणी तुम्हाला मुदत दिलेली आहे 2.25 वर्ष म्हणजे कंप्लीट 1 वर्ष आणि 9 महिने अशी मुदत दिलेली आहे। आता अशी जर मुदत असेल तर काय करावं लागेल पहा। आतापर्यंत ठीक आहे 6 महिन्याची मुदत होती म्हणून आपण दराला डायरेक्ट निम्म केलं, पण आता जर 9 महिन्याची मुदत असेल तर काय करायचं तर पहा इकडे लक्षात घ्या 12 महिन्यांसाठी आपल्याला या ठिकाणी मुदत दिलेली आहे मित्रांनो 20%। 12 महिन्यांसाठी किती मुदत दिलेली आहे आपल्याला 20%। मग आता पहा 12 महिन्यांसाठी जर 20 असेल तर 6 महिन्यांसाठी किती असेल मित्रांनो 10%। 3 महिन्यासाठी किती असेल मित्रांनो फक्त 5% मुदत असणार आहे। म्हणून आपल्याला इथे 2.25 वर्ष म्हणजे 1 वर्ष आणि 9 महिने मुदत दिलेली। मग 9 महिन्यांसाठी दर घ्यायचा आहे आपल्याला हे 10 आणि हे 5 मिळून 15% दर घ्यायचा आहे पहा। अशा प्रकारे तुम्हाला कितीही महिन्यांमध्ये मुदत देऊ द्या 3 महिन्यामध्ये देऊ द्या किंवा 6 महिन्यामध्ये किंवा 9 महिन्यामध्ये त्याला तुम्ही वर्षाच्या प्रमाणामध्ये डिवाइड करून बिनधास्त उत्तर काढू शकता। आता पहा पहिल्या वर्षी जशास तसा दर घ्या 20 ला 20%। दुसऱ्या वर्षी मात्र फक्त 9च महिनेत म्हणून आपल्याला 15% दर घ्यायचा आहे आणि 100 ने भागायचे। एकूण दिलेलं मुद्दल आहे आपलं 10,000 रुपये। या 10,000 रे काय करा गुणून घ्या। आता पहा छेदस्थानची 4 शून्य इरेज करा, अंशस्थानची 4 शून्य इरेज करा। फक्त आपल्याला गुणाकार करायचा आहे 115 गुणाकारामध्ये 120। जसं तुम्हाला सांगितलं गुणाकारामध्ये शून्याची जागा शून्यच घेतं त्यामुळे डायरेक्ट शून्य देऊन टाका। पहा 12 पंचे 60 हातचे आले 6 पुन्हा 12 एक 12 12 आणि 6 किती येतील मग या ठिकाणी 18 परत हातचा आला 1
12 एक 12, 12 ने 1 या ठिकाणी उत्तर आलेलं आहे मित्रांनो 13,800 रुपये. आता आपल्याला या ठिकाणी परत चक्रवाढ व्याज विचारले, म्हणून यातून 10,000 मायनस करून टाका. जे निव्वळ व्याज उरणार आहे हे आहे मित्रांनो आपलं 3,800 रुपये. पहा किती आहे आपलं चक्रवाढ व्याज 3,800 रुपये. पहा असा जर प्रश्न परीक्षेत आपण पाहिला तर फार गोंधळून जातो. पहा आता नेमकं या 9 महिन्याचं करायचं काय, किंवा 9 महिन्याचा दर कसा मांडायचा, 3 महिन्याचा दर कसा मांडायचा. तर त्या ठिकाणी तुम्हाला घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. फक्त काय करायचे तुम्हाला वर्षाच्या प्रमाणामध्ये दिलेल्या दराला डिवाइड करून घ्यायचं आहे. पहा तर पहा मित्रांनो अशाच प्रकारचा एक प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी स्क्रीनवरती दिलेला आहे. तुम्हाला लगेच याच पद्धतीने याचं उत्तर सोडवायचं आहे आणि मला कमेंट करून याचं उत्तर सांगायचं आहे. पहा आत्ता सोडवा किंवा स्क्रीनशॉट घ्या नंतर सोडवा, पण आत्ता जर सोडवला तर तुमच्या लगेच लक्षात राहील आणि तुम्ही ती ट्रिक्स नंतर कधीही विसरणार नाहीत. तर पहा हा प्रश्न पाहून घ्या. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे. पहा सोपा प्रश्न आहे. इथे मुदत आहे तुम्हाला 2 वर्ष आणि 6 महिन्यांची. आता पहा हा जो प्रश्न आहे परत इथे मुदत दिली तुम्हाला 2 वर्ष आणि 9 महिन्यांची. तर हा प्रश्न सुद्धा तुम्हाला मी या अगोदर सोडवून दिलेला आहे, तो पाहून तुम्ही ॲज इट इज सोडवू शकता. त्यानंतर इतर 2 प्रश्न प्रॅक्टिससाठी आपल्या समोर आलेले दिसत आहेत. पहा या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे हा दुसरा प्रश्न थोडासा तुम्हाला वेगळा आहे. पहा इथे मुदत तुम्हाला 4 महिन्यांची दिलेली आहे. असा प्रश्न आपला झालेला नाही, त्यामुळे हा एक प्रश्न आपण पाहून घेऊयात. पहा तर आपल्याला एकूण मुद्दल दिलेला आहे या ठिकाणी 1,00,000 रुपये. पहा आणि 2 वर्ष 4 महिन्याची मुदत दिलेली आहे. मग पहिल्या वर्षी जो आपला 30% दर आहे हा जशाच तसा ठेवा आणि 100 ने भाग द्या. दुसरंही वर्ष पूर्ण आहे म्हणून 30% दर ठेवा आणि 100 ने भाग द्या. तिसऱ्या वर्षी मात्र फक्त 4च महिने घ्या. पहा मग जसं तुम्हाला मी वर्षाच्या प्रमाणामध्ये दराला डिवाइड करायला सांगितले तसं 12 महिन्यांसाठी 30%, तर 8 महिन्यांसाठी किती 20% आणि 4 महिन्यांसाठी किती फक्त 10% दर बसायला पाहिजे. आलं लक्षात. अशा प्रकारे तिसऱ्या वर्षी मात्र दर किती घ्यायचा आहे आपल्याला फक्त 10% दर घ्यायचा आहे. पहा मांडणी लक्षात घ्या आणि आता आपल्याला फक्त याला काय करायचंय सोडवून घ्यायचं आहे. पहा छेदस्थानी एकूण 6 शून्य आहेत. तर मित्रांनो छेदस्थानचे 6 अंशस्थानचे 6 या ठिकाणी मी कॅन्सल करून घेते. आता आपल्याला डायरेक्ट 13चा वर्ग करायचा आहे. मित्रांनो 13चा वर्ग आहे 169 आणि इकडे आहेत 11. 169 गुणाकारामध्ये 11 जर केले तर 11 9 99 11 सकी 66 66 आणि 9 75. पहा हातचे आले 7. पुन्हा 11 1 11 11 आणि 7 किती 18. आता राहिलेले शून्य यावरती ठेवून द्या. तर राहिलेले शून्य आहेत मित्रांनो आपले 2. पहा मुद्दल दिलं होतं आपण फक्त 1,00,000 रुपये, तर आपली रास आलेली आहे 1,85,900 रुपये. आणि जर फक्त व्याजच पाहिजे असेल तर 1,00,000 मायनस करा, आपलं उत्तर असेल 85,900 रुपये. पहा मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा अवघड वाटणारा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता आणि इतरांपेक्षा एका प्रश्नाने तुम्ही परीक्षेमध्ये अग्रेसर राहू शकता. कसा वाटला हा प्रकार कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच एक्झाम ओरिएंटेड प्रकाराकडे परत आपण वळणार आहोत. पहा तर पहा मित्रांनो हा जो पुढचा प्रश्न आहे हा तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये दिसणार नाही, परंतु हा परीक्षेला जशास तसा पडलेला प्रश्न आहे.
तर पहा या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे 3.1/3% आणि मुदत दिलेली आहे 2 वर्ष. मग आता काय करायचंय पहा या दराचं 3.1/3% दर आहे पहा. बरोबर आहे. सुरुवातीला काय करायचं तर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं टोटली अपूर्णांकात रूपांतर करायचं. किती जणांना येते पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करता? पहा लक्ष द्या, काहीच करायचं नाही तुम्हाला. अंशस्थानी या 3चा आणि या 3चा गुणाकार करायचा आणि अंशस्थानचा हा 1 मिळवायचा. आणि मित्रांनो छेदस्थानची संख्या मात्र कधीच बदलत नसते. छेदस्थानची संख्या जी आहे तीच ॲज इट इज नेहमी राहत असते पहा. आता यांचा जर गुणाकार केला तर 3 त्रिक 9, 9 ने 1 10, 10 छेदस्थानी 3 असा अपूर्णांक आपल्याला मिळालेला आहे. आता या दराला काय करायचं मित्रांनो छेदस्थानी 100 ने गुणायचं. कारण कुठल्याही दराला आपण 100 ने काय करतो भाग देतो. जसं आतापर्यंत आपण प्रत्येक दराला 100 ने भाग दिलेला आहे अगदी तसंच. आता पहा 3 गुणिले 100 या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो 300. आता या 300 मध्ये अंशस्थानचा दर जशास तसा मिळवायचा आहे पहा. आलं लक्षात? हे आलं आपलं एकूण वर्ष. आता आपल्याला मुदत दिलेली आहे या ठिकाणी 2 वर्षाची. म्हणून काय करायचं मित्रांनो 310 भागाकारामध्ये 300, परत दुसऱ्या वर्षी सुद्धा 310 भागाकारामध्ये 300 आणि एकूण मुद्दलाले याला गुणून घेऊया. मुद्दल दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी 9000 रुपये. 1 मिनिट हा. तर थोडंसं या ठिकाणी लाईट गेल्यामुळे आपल्याला व्यत्यय आला होता. तर इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं असेल मित्रांनो की अंशस्थानी आपल्याला घ्यायचे आहेत या ठिकाणी 310 आणि छेदस्थानी घ्यायचे आहेत 300. आता 2 वर्ष मुदत दिल्यामुळे हीच संख्या कंप्लीट 2 वेळा घ्यायची आहे आणि याला एकूण दिलेल्या मुद्दलाने गुणून घ्यायचं आहे पहा. इथपर्यंत सर्वांना लक्षात आलं? काही अडचण नाही. जर लक्षात आलं नसेल तर जो पहिला भाग आहे मी रूपांतर केलेला ते तुम्ही बॅक घेऊन परत पाहू शकता. तर पहा या ठिकाणी छेदस्थानी 4 शून्य आहेत मित्रांनो. अंशस्थानचे 4 छेदस्थानचे 4 कट करून टाका. पहा 3 1 3, 3 त्रिक 9, परत 3 3 कटले. छेदस्थानी काही उरलंय का? नाही. आता फक्त 31चा वर्ग करा. किती आहे? सर्वांना पाठ आहे? वा वा छान. आणि राहिलेला शून्य यावरती ठेवून द्या. रास आलेली आहे 9610 आणि नुसतं व्याज जर म्हणताल तर किती येईल मित्रांनो 610 रुपये. पहा अशा प्रकारचा एक प्रश्न मला पेपरमध्ये सापडला. तो लगेच मी तुमच्यासाठी सोडवलेला आहे. हा प्रश्न परत प्रॅक्टिस करून पहा आणि सोडवा. परत आपल्याला या ठिकाणी थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. थोडंसं तुमचं मला सहकार्य या ठिकाणी अपेक्षित आहे. तर पहा हा जो प्रकार आहे पुढचा हा मात्र 100% तुम्हाला परीक्षेला येणारा असा प्रकार आहे पहा. यामध्ये तुम्हाला तिमाही चक्रवाढ व्याज, 6माही चक्रवाढ व्याज म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला तिमाही देय असेल, 6माही देय असेल किंवा 4माही देय असेल असे प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही म्हणताल मॅडम 2 वर्ष 2.5 वर्ष हे पाहिलं होतं पण नेमकं हे काय आहे तिमाही देय 6माही देय. तर याचा असा आहे मित्रांनो, समजा एखादी रक्कम मी तुमच्याकडून एका वर्षभरासाठी 10% व्याजदराने घेतली आणि त्यात जर तुम्ही मला 6माही देय व्याज आकारले तर मला काय करावं लागेल एकाच वर्षामध्ये 6 महिन्याच्या 2 टप्प्याने तुम्हाला त्या दराने तुमचे काय करावं लागेल मला व्याज पे करावे लागणार आहे. म्हणजेच हे 6माही देय
तिमाही देय असेल तर एका वर्षामध्ये 3-3 महिन्याचे 4 टप्पे करून मला तुम्हाला तिमाही देयने तुमचे व्याज काय करावे लागेल, परत करावे लागणार आहे. आता पहा, प्रश्न जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल 10 50,000 रुपये मुद्दलाचे एका वर्षाचे 40% दराने तिमाही चक्रवाढ व्याज आकारणी असताना आपल्याला चक्रवाढ व्याज विचारला आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये तुम्हाला तिमाही हा शब्द नवीन आहे. पहा, मुदत आपल्याला एकाच वर्षाची आहे, पण आपल्याला तिमाही देय पद्धतीने व्याज द्यायचं आहे. तर काय करायचं पहा, या ठिकाणी तुम्हाला पहा, जर तिमाही देय असेल तर एका वर्षामध्ये 3-3 महिन्याचे टप्पे केले तर किती टप्पे पडतात मित्रांनो, 4 टप्पे पडतात, आहे की नाही. जर 12 महिन्याचे 3-3 महिन्याचे टप्पे पाडले तर किती टप्पे पडतील, 4 टप्पे पडतील. त्यामुळे काय करायचं, जर तिमाही देय असेल तर दिलेल्या दराला 4 ने भागायचं आणि वर्षाला काय करायचं, 4 ने गुणून घ्यायचं. पहा, जर 4 माही देय असेल तर एका वर्षात 4-4 महिन्याचे 3 टप्पे पडतात, म्हणून दराला 3 ने भागायचं, वर्षाला 3 ने गुणायचं. जर 6 माही देय असेल तर एका वर्षात 6-6 महिन्याचे किती टप्पे पडतात, 2 टप्पे पडतात. मग काय करायचं त्या ठिकाणी, तर दराला 2 ने भागायचं आणि वर्षाला कितीने गुणायचं, 2 ने गुणायचं. पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हे बेसिक समजून घ्यायचं आहे. पहा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता, म्हणजे नंतर तुम्हाला लक्षात येईल की 6 माही देय, तिमाही देय नेमकं कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. पहा, आलं हे लक्षात सर्व तुमच्या. आता येऊयात आपण प्रश्नाकडे. तर प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिले तर आपल्याला तिमाही देय आहे आणि मुदत आहे मित्रांनो एका वर्षाची. मग तुम्हाला मी सांगितलं, जर तिमाही देय असेल तर दराला कितीने भागा, 4 ने भागा. दराला जर 4 ने भागितलं तर दर येत आहे आपला 10% आणि वर्षाला 4 ने गुणायचं, म्हणजे हा जो दर आहे हा किती वेळा घ्यायचा गुणाकारात, आपल्याला 4 वेळा गुणाकारात घ्यायचा आहे. मग सेम आपल्या पहिल्याच पद्धतीने सोडवायचं आहे मित्रांनो. 100 वरती हा दर पहिल्या वर्षी ठेवा, 100 ने भाग द्या. पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या 3 महिन्यात ठेवा. मग परत दुसऱ्या 3 महिन्यात हा दर ठेवा, 100 ने भाग द्या. तिसऱ्या 3 महिन्यात परत हा दर जशास तसा ठेवा, 100 ने भाग द्या. परत 4 वेळा गुणायचे, म्हणून परत हा दर गुणाकारामध्ये घ्या आणि याला एकूण आपल्याला कशाने गुणायचं आहे मित्रांनो, तर आपल्या एकूण मुद्दलाने, म्हणजे किती, 50,000 रुपयाने आपल्याला काय करायचं, इथे गुणून घ्यायचं आहे. इथपर्यंत लक्षात आलंय सर्वांच्या, आले लक्षात. आता पहा, छेदस्थानी एकूण आपल्याला 8 शून्य दिसत आहेत, तर एका पटीमध्ये छेदस्थानचे 8 कॅन्सल करा, अंशस्थानचे या ठिकाणी 8 शून्य कॅन्सल करा. राहता राहिलं गुणाकारामध्ये 4 वेळा 11 आणि 1 वेळा 5. मग काय करावं लागेल आपल्याला, पहिल्या 11चा वर्ग आहे मित्रांनो 121, दुसऱ्या 11चा वर्ग आहे 121, 121 आणि 121 यांचा गुणाकार करावा लागेल आणि परत आपल्याला आलेल्या गुणाकाराला 5 ने गुणावं लागेल. आलं लक्षात, कारण 121चा पाडा 121 पर्यंत डायरेक्ट म्हणता येईल का, नाही. पहा गुणाकार करून किती येतात मग, तर पहा 121 आणि 121 यांचा गुणाकार आलेला आहे मित्रांनो 14,641. परत आपल्याला याला 5 ने गुणून घ्यायचंय. पहा, 5 ने जर गुणलं तर पुन्हा 5 1 5, 5 चोक 20, 5 सक 30 आणि 2 32, हातचे आले 3, पुन्हा 5 चोक 20, 20 आणि 3 23, हातचे आले 2, 5 1 5, 5 आणि 2 7. तर टोटल रास आलेली आहे मित्रांनो 73,205. पण आपल्याला फक्त आणि फक्त व्याज विचारलेलं आहे, म्हणून 73,000तून 50 वजा करून टाका. जर 50 वजा केले पहा तर आपलं निव्वळ उत्तर येणार आहे 23,205 रुपये. हे आपलं चक्रवाढ व्याज मिळणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी 4 वेळा वर्षाने गुणायचं होतं म्हणून थोडासा वेळ लागला. तिमाही आणि 6 माहीला
तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ लागेल पहा, फक्त 2 सेकंदाचा. पहा प्रश्न एकदा परत पाहून घ्या, समजला असेल तर पहा, नाही समजला तर परत मी तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवून देणार आहे. आता या प्रश्नामध्ये पहा, मुदत आपल्याला 1 वर्षच आहे आणि व्याज देण्याची पद्धत मात्र 6माही देय आहे. मग तुम्हाला मी सांगितलं, जर 6माही देय असेल तर एका वर्षाचे 6 महिन्याचे 2 भाग होतात. म्हणून दराला काय करायचं, 2 ने भागायचं आणि वर्षाला काय करायचं, 2 ने गुणून घ्यायचं. पहा आता दर दिलेला आहे मित्रांनो 10%. 10%ला जर 2 ने भाग दिला तर आपला दर येईल मित्रांनो 5%, बरोबर आहे. आणि आपल्याला वर्षाला 2 ने गुणायचे, म्हणून हेच वर्ष आपण किती वेळा गुणाकारात घेणार आहोत, तर 2 वेळा गुणाकारात घेणार आहोत. आणि याला एकूण दिलेलं मुद्दल जे आहे 8,000 रुपये याने गुणायचं. पहा आता छेदस्थानचे 3 शून्य, अंशस्थानचे 3 शून्य कॅन्सल करून घ्या. 105चा वर्ग सांगा किती येतो. 105चा वर्ग करण्याची आपली एक ट्रिक्स आहे. पहा काय ट्रिक्स आहे, 5 साठी 25 आणि अगोदरच्या संख्येला त्या पुढील नैसर्गिक संख्येनं गुणून घ्यायचं, म्हणजे 11 आणि 10 10 झाला. पहा आला गुणाकार यांचा. पण परत आपल्याला याला 8 ने गुणायचं आहे, हे विसरायचं नाही. आता 8 ने जर गुणलं तर 8 पंचे 40, 8 दोन्ही 16, 16 4 20, 8 0 0, 8 1 8, 8 1 8. पहा छेदस्थानी 1 शून्य राहिलेला होता, म्हणून परत आपल्याला हा शून्य काय करायचा आहे, कॅन्सल करून टाकायचा आहे. एकूण रास आलेली आहे आपली 8,820. मुद्दल 8,000 रुपये वजा करून टाका. 8,820 मधून 8,000 गेले मित्रांनो, निव्वळ व्याज मिळणार आहे आपल्याला 820 रुपये. पहा किती मिळणार आहे व्याज आपल्याला, 820 रुपये व्याज मिळणार आहे. पहा प्रश्न कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि याचा जर तुम्हाला फायदा झाला तर तोही मला नक्की सांगा. पहा पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पहा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मात्र आपल्याला मोस्ट ऑफ चॅलेंजिंग प्रश्न आहे. पहा आता याच्यामध्ये तुम्हाला काय केलंय, मुद्दल दिलेला आहे एकूण 3,000 आणि दर 20% दिलेला आहे. 1 मिनिट. आता या ठिकाणी आपल्याला 6माही देय दिल्यामुळे जो दर दिलेला आहे त्याला भागताना मात्र आपल्याला पहा 6माही देयला भागताना मात्र आपल्याला 2 नेच भागायचं आहे मित्रांनो. पण गुंताना मात्र 6 महिन्याचे 1.5 वर्षाचे या ठिकाणी 3 टप्पे होतात. पहा म्हणून आपल्याला वर्षाला गुंताना मात्र कितीने गुणायचे, 3 ने गुणायचं आहे. मग पहा एकूण दर दिलेला आहे आपल्याला 20%. 20ला जर आपण 2 ने भाग दिला तर दर येणार आहे मित्रांनो आपला 10%. आता पहा पहिल्या 6 महिन्यांसाठी 110 भागाकारामध्ये 100, दुसऱ्या 6 महिन्यांसाठी 110 भागाकारामध्ये 100 आणि तिसऱ्या 6 महिन्यांसाठी सुद्धा 110 भागाकारामध्ये आपल्याला या ठिकाणी किती घ्यायचे आहेत, 100 घ्यायचे आहेत. आणि याला आपल्याला एकूण जे मुद्दल आहे, एकूण मुद्दल आहे आपलं रुपये 30,000. पहा या 30,000ने आपल्याला काय करायचे, गुणून घ्यायचं आहे. आता पहा छेदस्थानी एकूण 6 शून्य आहेत. छेदस्थानचे 6, अंशस्थानचे 6 कॅन्सल करून टाका. डायरेक्ट 11चा घन घ्या. 11चा घन आहे 13 1 30 गुणाकारामध्ये 3. पहा 3 1 3, 3 त्रिक 9, 3 1 3, राहिलेला शून्य जशास तसा. पहा 30,000 रुपयाचे आपले झालेले आहेत एकूण रक्कम 39,930 रुपये. आपल्याला फक्त व्याज काढायचे, म्हणून यातलं काय करा, आपलं 30,000 रुपये मुद्दल वजा करून टाका. म्हणजे व्याज आपल्याला मिळेल मित्रांनो 9,930
रुपये पहा. किती मिळेल व्याज आपल्याला? 9,930 रुपये. तर अशा प्रकारे जर तुम्हाला मुदत थोडीफार वर्षापेक्षा कमी किंवा जास्त दिली तर थोडंसं त्या ठिकाणी आपापलं डोकं प्रत्येकाने लावायचं आणि त्या प्रमाणामध्ये वर्षाला गुणून घ्यायचं. ओके, पाहूयात आपण असा आणखीन एखादा प्रश्न भेटतो का? चला तर मग पहा, हा प्रश्न वाचून घ्या काय दिलेला आहे पहा. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला मुदत दिलेली आहे एकूण 9 महिन्यांची. पहा, मुदत किती दिवसांची दिली आपल्याला? 9 महिन्यांची. आणि व्याज देण्याची पद्धत मात्र तिमाही देय आहे. पहा, आलं लक्षात? आता तिमाही देय म्हणलं की वर्षाच्या प्रमाणातच भागायचं, विषयच करायचा नाही. तिमाही देय म्हटलं की दराला 4ने म्हणजे 4नेच भागायचं. पहा, ओके. आता दर आहे आपला 20% मित्रांनो. 20%ला जर आपण 4ने भाग दिला तर दर येणार आहे आपला 5%. किती येणार आहे दर आपला? 5%. आता मुदत मात्र 9च महिन्याची. मग वर्षाला 4ने गुणून जमेल का? नाही. तर आपल्याला 3-3 महिन्यांचे किती टप्पे होतात? 3 टप्पे होतात. म्हणून वर्ष किती वेळा घ्यायचं? फक्त 3च वेळा घ्यायचं आहे. पहा, आता पहा, वर्षाला घेताना आपल्याला काय करायचं आहे? पहिल्या 3 महिन्यामध्ये 105 भागाकारामध्ये 100, परत दुसऱ्या 3 महिन्यांसाठी 105 भागाकारामध्ये 100, तिसऱ्या 3 महिन्यांसाठी 105 भागाकारामध्ये 100 आणि आपल्याला दिलेला आहे एकूण मुद्दल रुपये 4,000. आता काय करायचं आहे आपल्याला? यांचा गुणाकार आणि भागाकार करून घ्यायचा आहे. पहा, ओके. आता तुम्हाला 105चा घन करायचा आहे. पहा, सांगा बरे 105चा घन किती येईल? मग येईल सांगता? हा, तर पहा मित्रांनो, 11चा घन या ठिकाणी आलेला आहे. पहा किती आलेला आहे 11चा घन? तर 11चा घन आलेला आहे 1,15,00,000. सॉरी, पहा 11,57,600. तर या ठिकाणी मुद्दल होता आपलं 4,000 आणि उत्तर आलेलं आहे आपलं 4,630.5. याच्यातून जर आपण 4,000 मायनस केले तर आपलं उत्तर येणार आहे मित्रांनो 630.5. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दर आहे हा दिलेल्या प्रमाणामध्ये डिवाइड करायचा आहे आणि दिलेले मुदत वर्षाच्या प्रमाणामध्ये डिवाइड करायची आहे. ओके, प्रश्न कसे वाटत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि परत अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न सोप्या सोप्या ट्रिक्सने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पाहूयात आपण पुढचा प्रश्न. चला मित्रांनो, हा एक प्रश्न परत मी तुम्हाला सोडवून देते आणि बाकीचे मात्र प्रॅक्टिस क्वेश्चन देत आहे. तुम्हाला याची 100% प्रॅक्टिस करायची आणि प्रत्येक प्रश्नाचं क्रमांक टाकून उत्तर मला कमेंट करायचं आहे. मी प्रत्येकाला पर्सनली रिप्लाय देणार आहे. पहा, तर पहा या ठिकाणी आपल्याला 8,000 रुपयाचे 40% वार्षिक दराने 6 महिन्यांचे चक्रवाढ व्याज आणि जर देय तिमाही असेल तर असे विचारलेले आहे. मग काय करायचं? तिमाही देय म्हटलं की दराला डोळे झाकून 4ने भाग द्यायचा. पहा, आता 40ला जर 4ने भाग दिला तर मित्रांनो या ठिकाणी दर येणार आहे आपला फक्त 10%. आता आपल्याला 6 महिन्याची मुदत आहे, तिमाही देय. मग 6 महिन्याचे 3-3 महिन्याचे किती टप्पे पडतील आपले? तर फक्त 2च टप्पे पडणार आहेत आणि एकूण मुद्दलाने आपल्याला काय करायचे? या ठिकाणी गुणून घ्यायचे. पहा, छेदस्थानचे 4 शून्य, अंशस्थानचे 4 शून्य कॅन्सल करा. 11चा वर्ग घ्या मित्रांनो 121. याला 8ने गुणून घेऊयात. पहा, 8 1 8, 8 2 16, 8 1 8 आणि 1 9. राहिलेला 0 1 जशास तसा. पहा, 8,000 रुपयाचे 6 महिन्यात आपले झालेले आहेत 9,680.
म्हणजे निव्वळ आपल्याला व्याज मिळालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी किती मिळेल आपल्याला व्याज? 0 ला 0, 8 ला 8, 6 ला 6 आणि 1680 एवढं आपल्याला यामध्ये निव्वळ व्याज मिळालेलं आहे. चला मग फटाफट प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घ्या आणि लगेच मला त्याची उत्तरं कमेंटमध्ये सांगा. पहा पहिला प्रश्न काय दिलाय आपल्या समोर, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लगेच सोडवून सांगा. पहा त्याच्यानंतर इतर 3 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत. पहा भरपूर प्रॅक्टिस होणार आहे याने तुमची आणि परत हा प्रकार आयुष्यात तुम्ही विसरणार नाही. ओके, चला वळूयात आपण परत अशाच एका नवीन धमाकेदार प्रकाराकडे. तर पहा मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला विचारले गेलेलं आहे चक्रवाढ व्याजाने एखाद्या मुद्दलाची म्हणजे एखादं कुठलंही मुद्दल गृहीत धरा, त्या मुद्दलाची 5 वर्षात दुप्पट होते. पहा 5 वर्षात किती पट होते? दुप्पट होते. तर आपल्याला विचारले मग त्याच मुद्दलाची 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. पहा तर काय करायचं याच्यामध्ये, पहा मांडणी अतिशय सोपी आहे मित्रांनो. 5 वर्षामध्ये एका मुद्दलाची दुप्पट होत आहे. कोणतंही मुद्दल असू द्या, आपण x मुद्दल धरलं सुरुवातीला तर 5 वर्षात त्या मुद्दलाची दुप्पट झाली. मग 10 वर्षात या दुपटीला परत 2 ने गुणा मित्रांनो, किती पट होणार आहे? 4 पट होणार आहे. म्हणजे प्रत्येक 5 वर्षांनी अगोदर जी काही रक्कम होती त्याची टोटली काय होणार आहे? दुप्पट होणार आहे. पहा परत 15 वर्षामध्ये या 4 पटीला परत 2 ने गुणा मित्रांनो, किती पट होणार आहे मुद्दलाची? 8 पट होणार आहे. म्हणजे त्या मुद्दलाची 8 पट होण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतील? तर 15 वर्ष लागतील. पहा मित्रांनो, पहा प्रश्न कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चला पाहूयात आपण अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, प्रॅक्टिससाठी आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. तरी सुद्धा परत एकदा तुमच्या लक्षात यावं म्हणून मी यातला प्रश्न 1 तुम्हाला परत सोडवून सांगते. राहिलेली प्रश्न मात्र तुम्हाला स्वतःला सोडवायची आहेत. पहा आता आपल्याला या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये दिलेले 15 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम किती वर्षामध्ये 8 पट होईल. पहा 15 वर्षात एका कुठल्याही रकमेची जर दुप्पट होत असेल मित्रांनो, 15 वर्षात दुप्पट होत असेल तर 8 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? तर पहा 30 वर्षात परत या रकमेची दुप्पट म्हणजे 4 पट होईल मित्रांनो. 45 वर्षामध्ये परत या रकमेची दुप्पट म्हणजे किती पट होईल? आता 8 पट होणार आहे. फक्त तुम्हाला या साईडला जे काही वर्ष दिली असतील त्यांचा पाडा करायचा आहे आणि या साईडला जी काही पट असेल त्या पटीमध्ये गुणत चालायचं आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर सापडणार आहे. पहा या ठिकाणी आपलं उत्तर आहे मित्रांनो 45 वर्ष. पहा दिलेले 2 प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लगेच सोडवा आणि मला सांगा. पहा आता या प्रकारातील आपला शेवटचा फक्त एकच प्रश्न राहिलेला आहे. पहा आणि तो प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा आता आपल्याला या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज पाहिलं, 3 वर्षाचं पाहिलं, 1.5 वर्षाचं पाहिलं, 2.5 वर्षाचं पाहिलं, 6माही पाहिलं, तिमाही पाहिलं. पण इथे मात्र या प्रकारामध्ये प्रत्येक वर्षी व्याजाचा दर आपल्याला वेगवेगळा देण्यात आलेला आहे. पहा पहिल्या वर्षी व्याजाचा दर आहे 4%, दुसऱ्या वर्षी आहे 5% आणि तिसऱ्या वर्षी आहे आपल्याला व्याजाचा दर मित्रांनो 6% दर दिलेला आहे. तर यामध्ये सुद्धा काहीच करायचं नाही. जसे आपण पहिले प्रश्न सोडवले, पहिल्या वर्षी 100 दिलेला 4% दर जशास तसा ठेवा, 100 ने भागा. दुसऱ्या वर्षी 100 5% दिलेला दर जशास तसा ठेवा, 100 ने भागा.
तिसऱ्या वर्षी 100वरती दिलेला 6% जशास तसा ठेवा आणि 100ने भागा आणि शेवटी याला 10,000 रुपये एकूण मुद्दलाने गुणून घ्या पहा. आता या ठिकाणी आपल्याला फक्त 4च शून्य काटायला चान्स आहे. त्यानंतर तब्बल वरच्या तिन्ही संख्यांचा तुम्हाला गुणाकार करावा लागणार आहे. तर पहा, गुणाकार करण्याच्या आपल्या आपल्या ट्रिक्स आहेत. त्या पद्धतीने तुम्ही या तिन्हींचा गुणाकार करू शकता. या ठिकाणी गुणाकार आलेला आहे 11,57,520. छेदस्थानचे हे 2 शून्य घ्या. आता रक्कम आलेली आहे आपली 11,575.2. यातून जर मित्रांनो तुम्ही 10,000 रुपये मायनस केले तर आपलं उत्तर येणार आहे आपल्याला पहा, 0.2 ला 2 जशास तसे 5,7,5,1 म्हणजे 1,575.2 असं आपल्याला काय मिळणार आहे. या ठिकाणी चक्रवाढ मिळणार आहे पहा. पहा, प्रश्न कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा पहा. या ठिकाणी मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी अशा प्रकारचे आणखी 3 प्रश्न देत आहे. जर तुम्हाला गरज लागली तर परत तुम्ही हे 3 प्रश्न नक्की सोडवा आणि माझ्या आजच्या लेक्चरचा फायदा तुमच्या भविष्यासाठी कुठेतरी 100% होऊ द्या पहा. तर त्यानंतर पुढे स्क्रीनशॉट काढून घ्या अगोदर. तर मित्रांनो, आजचे लेक्चर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजच्या प्रश्नांचा दर्जा कसा होता, सांगितलेल्या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या, या सर्व गोष्टी मला नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन प्रश्न सोप्या सोप्या ट्रिक्सने पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या गरजू असणाऱ्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओज शेअर करा, कारण तुमचे यश हेच माझे ध्येय आहे. सर्वांना नमस्कार. पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.